नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. निरंजन वैदेहीला घेऊन घरी येतो तर मोनिका टाळ्या वाजवतच म्हणते, अरे वा वैदेही, वेलकम बॅक होम. शेवटी आलीसच तू परत. आधी शुभंकर काय येतोय, मग वैदेही काय येतेय. आता सांगा स्वराची एंट्री कधी होणार आहे. तर लगेच वैदेही उठून मोनिकाला विचारायला लागते की माझी स्वरा कुठे आहे. तर मोनिका तिच्यावरच ओरडते आणि तिला गप्प करते आणि म्हणते, मल्हारला तुझं आणि शुभंकरचं सगळं प्लॅनिंग कळालंय. आणि मल्हार तू काय ऐकत बसलायस, हिचं ही काहीही स्टोरी सांगेल, उल्लू बनवतील आपल्याला हे. हिला तर आता मी धक्के मारून बाहेर काढणार आहे. मोनिका वैदेहीला ओढतच बाहेर नेत असते तर वैदेही मल्हारला सांगत असते, हिच्या वडिलांनी मला डांबून ठेवलं होतं, मी तिथून कशीबशी सुटून आले. मोनिका तिला तसंच ओढत घराच्या बाहेर नेत असते तर मल्हार तिला थांबवतो आणि वैदेहीला म्हणतो, तुला जे काही स्पष्टीकरण द्यायचंय, जी काही कहाणी रचून सांगायची आहे ना, ती पोलिसांना सांग. तू फक्त माझी नाही तर आमच्या सगळ्यांची गुन्हेगार आहेस. त्यामुळे मी आता पोलिसांना बोलावणार आहे आणि तुला पोलिसात देणार आहे. एक लक्षात घे, सत्य कधीच लपून राहत नाही, कधी ना कधी ते बाहेर येतच. आणि तो मोनिकाकडे बघतच म्हणतो, आता वैदेहीचं सत्य बाहेर येणार आहे. मल्हारकडे मोनिका विरोधात पुरावा असतो आणि ते रेकॉर्डिंग तो सर्वांना ऐकवतो. हे ऐकून तर मोनिकाला मात्र धक्काच बसतो. तर मल्हार तिला म्हणतो, मला काय तू मूर्ख समजतेस का? तू काय वाटेल त्या कथा रचशील आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू असं वाटलं का तुला? आणि मोनिकाला म्हणतो, मी एक वेळ देवावर अविश्वास दाखवेल पण माझ्या स्वरावर नाही. आणि मल्हार तिला सांगतो की स्वराचा फोन येऊन गेल्याच्या नंतर जे काही घडलं ते सगळं नाटक होतं. तू आमच्यासोबत करतेस ना तसं नाटक. मी मुद्दाम तुझ्यासमोर असं चित्र तयार केलं की स्वरावर माझा विश्वास नाहीये. वैदेही आणि स्वरामुळे मी हर्ट झालोय. हे सगळं मी तुला जाळ्यात अडकवण्यासाठी केलं. मोनिका तिचं एक्सप्लेनेशन देणार तेवढ्यातच मल्हार तिच्या कानाखाली वाजवतो. मल्हार तिला सुनावतच असतो त्यावेळी सगुणा मावशी तेथे येते. वैदेहीला तिथे पाहून सगुणा मावशीला तर खूप आनंद होतो आणि ती तिला विचारते की तू या नालायक बाईच्या तावडीतून कशी सुटलीस. तर वैदेही सगळ्यांना झालेला सगळा प्रकार सांगते आणि मल्हारला म्हणते की तिला विचार, माझी स्वरा कुठे आहे. तर मोनिका मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, तुला तुझी स्वरा कधीच सापडणार नाही वैदेही. खूप लांब निघून गेलीये ती तुमच्यापासून. तू वाटेल ते कर पण तुला आता तुझी स्वरा कधीच मिळणार नाही. तर वैदेही म्हणत असते, स्वरा जर सही सलामत नसेल तर मी तरी जगून काय करू. वैदेही तिला विचारत असते, माझी स्वरा कुठे आहे सांग. आणि ती मल्हारला म्हणते, विचार ना तू हिला, आपली स्वरा कुठे आहे, माझी स्वरा कुठे आहे. तर मल्हार वैदेहीला विचारतो, तुझी स्वरा म्हणजे? तर वैदेही मल्हारला सांगते की तुझी आणि माझी लेक स्वरा, आपली स्वरा, वैदेही आणि मल्हारच्या प्रेमाची निशाणी. हे ऐकून तर मल्हारला काही सुचेनासच होतं आणि त्याला स्वरासोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. त्यावेळी मल्हारला घरच्या सगळ्यांकडून कळतं की स्वरा ही त्याचीच मुलगी आहे. तर मल्हार म्हणतो, मी तिचा जन्मदाता बाप असून सुद्धा ती या घरात एखाद्या आश्रित सारखी राहत होती. मला साध्या साध्या गोष्टींसाठी ती विचारत होती. एवढूशा छोट्या जीवाला किती काय काय सहन करावं लागलं ना. तर मल्हार घरच्यांना म्हणतो की तुम्ही तिला प्रेशराईज केलं ना मला काही सांगायचं नाही म्हणून. तर निरंजन म्हणतो, आम्ही तुम्हाला सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी काही ना काही प्रॉब्लेम्स येत गेले. आणि नंतर स्वराने पिऊला तिची बहीण मानलं तर ती म्हणाली, आता नको सांगायला आपण, नाहीतर पिऊला वाईट वाटेल. तर वैदेही म्हणते, जेव्हा तिला कळालं की मी मंजुळा नाही वैदेही आहे तेव्हा ती मला म्हणाली की आधी तुझं आणि बाबाचं लग्न होऊ दे, मग आपण त्यांना सांगू, मी तुमचीच लेक आहे. मल्हार मात्र खूप भावूक झालेला असतो. त्यावेळी विजय त्याला म्हणतो की आम्हाला स्वरानेच शपथ घातली होती त्यामुळे आम्ही तुला काहीच सांगू शकलो नाही. तर मल्हार मोनिकावर धावून जातो आणि तिला विचारत असतो, माझी मुलगी स्वरा कुठे आहे. तर मोनिका म्हणते, आता तुझी मुलगी फक्त मेमरीमध्येच राहणार आहे कायमची. तुझ्या डोक्यात असेल ना मल्हार, तुझी एक छान अशी फॅमिली असावी, पण तुझं ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आजपर्यंत तुम्ही जसे एकमेकांसाठी तडफडत होतात ना तसेच तुम्ही आयुष्यभर तरसणार, कारण मल्हार कामत तुला स्वरा कधीच मिळणार नाही. असं बोलत बोलतच ती मल्हारला लांब ढकलते आणि गन उचलायला लागते. तर वैदेही तिच्या हातातील गन घेते आणि ती मोनिकाकडे ताणत तिला विचारते, माझी मुलगी कुठे आहे ते सांग, सांग नाहीतर मी तुला गोळ्या घालीन. त्याच वेळी मागून मोनिकाचे आईवडील सुद्धा तेथे येतात. तर मोनिकाचे वडील वैदेहीवर गोळी झाडायला लागतात. तर मल्हार वैदेहीला घेऊन बाजूला जातो आणि त्यांच्या
बंदुकीतील गोळी ही मोनिकालाच लागते. तर मोनिका खाली पडते आणि ती मल्हारला जवळ बोलवतच त्याला सॉरी म्हणते मी खूप वाईट वागले तुझ्याशी, खूप त्रास दिला मी तुला. सगळं संपवलं मी, मला फक्त जिंकायचं माहिती होतं. आपलं प्रेम, तुझा विश्वास हे सगळं पणाला लावलं मी. आणि मल्हारला सॉरी म्हणते आणि शुभंकरला सुद्धा ती सॉरी म्हणते मी तुला ना प्रेम देऊ शकले ना तुझी मुलगी. ती त्या दोघांना म्हणते पिहूची काळजी घ्या, तिला हार ॲक्सेप्ट करायला शिकवा. तिला सांगा हारणं चुकीचं नसतं, ते मला माझ्या मॉम डॅडनी नाही शिकवलं. फक्त जिंकणंच महत्त्वाचं नसतं, लाईफ तुम्हाला कधी कधी हरवते सुद्धा. आणि ती बोलत बोलतच जीव सोडते. तर शुभंकर मल्हारला म्हणतो तू जा, मी आणि विजयदादा इथे सांभाळतो. त्यानंतर मल्हारला मोनिकाच्या आई वडिलांकडून कळतं की स्वरा गट्टेवाडीसाठी निघाली आहे. स्वरा इकडे बस स्टॉपवर असते आणि ती गट्टेवाडीला जाणाऱ्या बसची वाट बघत उभी असते. त्यावेळी तिला उचक्या येत असतात. तर ती मनात विचार करते एवढ्या उचक्या का येत आहेत मला? मनुका काकूंनी आईला सोडून तर दिलं असेल ना? आई आठवण तर काढत नसेल ना माझी? का बाबा? गट्टेवाडीची बस आलेली असते. त्यावेळी स्वरा त्या बसमध्ये चढणार. तेवढ्यातच तेथे मल्हार येतो आणि तिला स्वरा स्वरा असा आवाज देत असतो. त्यावेळी स्वरा बाजूला येऊन विचार करते मला बाबांच्या पुढे नाही जायला पाहिजे, नाहीतर ते मला घरी घेऊन जातील. मनुका काकूंनी जर मला तेथे पाहिलं तर त्या नक्की माझ्या आईला मारून टाकतील. तर गट्टेवाडीची बस तेथून निघून जाते. मल्हारला एका माणसाकडून कळतं की ही गट्टेवाडीची बस आत्ताच गेली. त्यावेळी मल्हारचा फोन खाली पडतो. त्यात स्वराचा फोटो असतो. तर तो माणूस म्हणतो तुम्ही या मुलीला शोधताय का? तर मल्हार म्हणतो हो, तुम्ही पाहिलंय का तिला? तर तो माणूस सांगतो ती आत्ताच गट्टेवाडीच्या रांगेत उभी होती, परंतु ती बसमध्ये चढली नाही. मल्हार स्वराला इकडे तिकडे शोधत असतो. स्वराला मात्र मल्हारच्या पुढे जायचं नसतं, त्यामुळे ती लपून बसलेली असते. ती मल्हारला वाकून बघतच असते. तेवढ्यात मागून येऊन वैदेही तिच्या खांद्यावर हात ठेवते. तर त्या दोघींना मात्र एकमेकींना पाहून खूप आनंद होतो. त्यावेळी स्वरा वैदेहीला म्हणते की आपण आता गट्टेवाडीला जाऊ, तू इथे राहिलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. त्यावेळी तिला वैदेहीकडनं कळतं की मोनिका आता या जगात नाही राहिली. तिला देवाने तिच्या पापाची शिक्षा दिली. आता आपल्याला कुणाला पण घाबरायची गरज नाही असं वैदेही स्वराला म्हणते. आणि तिला म्हणते जाऊन तुझ्या बाबांना भेटून ये, त्यांना सगळं कळालं आहे. त्यावेळी स्वरा लगेच धावतच मल्हारकडे जाते आणि त्या दोघांची भेट होते. ते दोघे एकमेकांना कडकडून मिठी मारतात. त्या दोघांना खूप आनंद झालेला असतो. तर मल्हार तिला म्हणतो आय एम सॉरी स्वरा. तर स्वरा म्हणते फक्त स्वरा नाही, स्वरा मल्हार कामत. तर मल्हार तिला म्हणतो हो तूच आहे स्वरा मल्हार कामत, माझी मुलगी. ते दोघे मात्र खूप खुश असतात. त्यावेळी तेथे वैदेही सुद्धा येते. त्यावेळी त्यांची एक छोटीशी स्वीट फॅमिली एकत्र खूप हॅपी असते. काही दिवसानंतर आपल्याला त्यांच्या घरचा हॅपी सीन पाहायला मिळतो. त्यात वैदेही सगळ्यांना सांगत असते की तिचं आणि मल्हारचं लग्न झाल्यानंतर मल्हारला एक गाण्याची ऑफर येते, त्यामुळे तो मुंबईला येतो. त्यानंतर तिला समजतं की तिला दिवस गेलेत आणि त्यानंतर स्वराचा जन्म होतो. वैदेहीला वाटत असतं की गाण्यामुळेच मल्हार तिच्यापासून लांब गेला, त्यामुळे ती स्वराला गाणं म्हणू देत नसते. परंतु स्वरा तिचं काहीच ऐकत नाही आणि ती गाणं म्हणतच राहते. तर स्वरा तिला सारखं विचारायची की बाबा कुठे आहेत. एक दिवस वैदेहीने तिला सांगितलं की बाबा मुंबईला आहेत. तर स्वरा तिला म्हणाली चल मग आपण मुंबईला जाऊन आपल्या बाबांना शोधू. तर वैदेही म्हणते आणि त्यानंतर आमच्या जीवनात मंजुळा आली आणि त्यानंतर काय झालं हे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. मंजुळाचा ॲक्सिडेंट झाला आणि स्वरा गट्टेवाडीहून पळाली. तर निरंजन म्हणतो पळाली म्हणजे काय? आई हे जग सोडून गेली म्हटल्यावर एकटी पडली मुलगी. त्यात ती मला सारखं म्हणायची मला माझ्या बाबांना भेटायचंय म्हणून. आणि त्यातच माझी बायको श्यामला, तिने तर तिचा छळच मांडला होता. मग मी आणि स्वराने ठरवलं की मुंबईला जायचं तिच्या बाबांना शोधायला. पण काही केल्या श्यामला तिचा पिच्छा सोडायला तयार नाही. मग मी ठरवलं की स्वराची ओळख बदलायची. मग मी तिचे केस कापले आणि तिला स्वराज म्हणून नाव दिलं. पण एवढ्या मोठ्या मुंबई शहरात आमच्या दोघांची चुकामुक झाली. तर विजय निरंजनला म्हणतो खरा योगायोग तर हा आहे की तुम्ही मला सांगायच्या आधीच आम्ही स्वराजला अनाथाश्रमातून घरी घेऊन आलो. मी स्वराजचं गाणं ऐकलं आणि मला असं वाटलं की हा आपला शिष्य असायला हवा. तर मल्हार लगेच म्हणतो म्हणूनच मी जेव्हा पहिल्यांदा स्वराचा आवाज ऐकला तेव्हा काळजात खोल असं काहीतरी हलल्यासारखं वाटलं. असं वाटलं की हे जे कोणी गातंय ना ते फक्त गाण्यासाठीच जन्माला आलंय आणि आपल्या गुरुचं गाणं पुढं नेण्यासाठीच जन्माला आलंय. तेव्हा मला कुठे माहिती होतं की या लेकराचा जन्म माझ्यामुळेच झालाय.
तर वैदेही म्हणते मला तर वाटत होतं की आता माझ्या मागे पुढे कोणीच नाही, फक्त मी आणि सगुणा आई. आणि अचानक माझी स्वरा मला भेटली आणि पुन्हा मी तुझ्या आयुष्यात आले, या घरात आले. पिहूची टीचर बनून या घरात राहायला लागले. तर पिहू लगेच म्हणते मग आमची स्वरा कॉम्पिटिशन जिंकली आणि मग मी तिला बहीण मानलं. त्यावेळी शुभंकर सुद्धा तेथे येतो. तर विजय त्याला म्हणतो बरं झालं तू आलास. तर शुभंकर म्हणतो यायलाच हवं होतं, आजचा दिवस खूप खास आहे. आज तुमची फॅमिली पुन्हा एकदा एक झाली आणि पूर्ण झाली. त्यानंतर त्यांचं एक छान असं गाणं होतं. त्यावेळी शुभंकरला एक फोन येतो. तर फोन ठेवल्यानंतर शुभंकर घरच्यांना म्हणतो की आता निघायची वेळ झाली. बाय पिहू बाळा, अधूनमधून येत जाईन मी भेटायला तुला, असं म्हणून तो तेथून जायला लागतो. तर पिहू त्याला डॅडा अशी हाक मारते. तर शुभंकर तिला म्हणतो काय म्हणालीस? तर पिहू म्हणते तू तर माझा डॅडा आहेस ना शुभंकर डॅडा, आणि ती त्याला मिठी मारते आणि ती शुभंकरला आय लव्ह यू डॅडा असं म्हणते. हे पाहून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. तेवढ्यात स्वरा लगेच शुभंकरला म्हणते दाढीवाले काका, तुम्हाला तुमची मुलगी मिळाली तर तुम्ही लगेच मला विसरलात ना? तर शुभंकर म्हणतो असं कसं विसरेल मी तुला, मी एक बाप आहे याची जाणीव तूच तर करून दिलीस मला. तर स्वरा म्हणते दाढीवाले काका मी पण आय लव्ह यू. तर शुभंकर सगळ्यांना म्हणतो एवढा आनंदाचा क्षण आहे, हा क्षण मला माझ्याकडे कायम जपून ठेवायचा आहे, आपण एक छान फोटो घेऊया का? तर ते सगळे त्यांचा सेल्फी काढतात आणि या मालिकेचा दी एंड होतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन मालिकांचे भाग पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा.